हॅलो, नमस्ते. कसा आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्याला माहिती आहे का, आपल्या आजूबाजूचे लोकांबद्दल, बाकीच्यांबद्दल आपल्याला खूप काही माहीत आहे. खूप खूप माहीत आहे आपल्याला. पण आता आपले स्वतःबद्दल आपल्याला किती माहीत आहे बघितलं आपण? आधी मी एक छान गोष्ट सांगते, ऐका, नंतर आपण बोलू ह्याविषयी, म्हणजे तुम्हाला नीट समजेल. एकदा काय झालं, एका गावात एका सुंदर झाडावर एक सुंदर कावळा होता. खूप छान काळा, कुळकुळीत काळा असा रंग त्याचा, पण खूप आकर्षक होता. ते गावातले श्रीमंत व्यक्तीचे मुलाला वाटलं, नाही, आपण हे कावळ्याला सांभाळायला पाहिजे, किती छान आहे तो. म्हणून त्यानं त्याला पकडून आपले घरी सांभाळायला घेऊन गेला. आता आपला मुलगा एवढं प्रेम करतो ते कावळेवर म्हटल्यावर त्याचा बाबा पण प्रेम करणार. आपला मुलगा आणि नवरा त्या कावळेवर प्रेम करतात म्हटल्यावर बायको पण करणार. आणि बाकीचे नोकर चाकर, गावातले लोक सगळे त्याच्यावर प्रेम करायला लागले. त्याला छान छान खायला घालायला लागले. अगदी तो खाऊन पिऊन कावळा का नाही, आणि अगदी गुबगुबीत छान झाला. तो बरेच वेळेला जाऊन घराचे छपरावर बसायचा आणि बाकी पक्ष्यांना म्हणायचा, बघा, तुम्हाला कसं अन्न शोधत जावं लागते, मला सगळं काही आयतं मिळते, माझ्यावर किती प्रेम करतात, मी बघा किती वेगळा आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा, मी कोणतरी ग्रेट आहे, असं तो कायम म्हणायचा. आणि एकदा काय झालं, त्या गावात एक तळं होतं. ते तळे हिमालयातले मानस सरोवरातले हंस म्हणतात कोण कोण हंस म्हणते स्वॅन पक्षी, तिथे आले. खूप सुंदर स्वॅन बघायला सगळे गावातली लोक तिथे एकत्र झाली, यायला लागली बघायला. मग हा श्रीमंत माणसाचा मुलगा पण ते हंस म्हणजे स्वॅन बघायला गेला. स्वॅन बघताना, हा मुलगा गेला म्हणताना तो कावळा पण त्याच्याबरोबर गेला, त्याचे खांद्यावर बसून. आणि ते स्वॅन पक्ष्यांना म्हणजे हंसांना बघून मुलगा म्हणायला लागला, हे बघ, काही असलं तर तुझं रूप कोणालाही नाही बघ. तू किती प्रकारे उड्या मारू शकतोस, वर खाली गोल सगळं, तुझ्यासारखं कोणी नाही, किती झालं तरी तूच उत्तम आहेस, तुझे बरोबरीचं कोणी नाहीये. हे स्वॅन सुद्धा एवढे लोक बघायला आले, एवढे सुंदर सुंदर म्हणतात, पण तुझ्यासारखं नाही, तू आहेस ग्रेट. तसं हे स्वॅनला पण बघून कावळ्याला पण वाटलं, हे मुलानं बोललेलं ऐकून, हो, हे पक्ष्यांपेक्षा मीच आहे. त्यानं म्हणाला, आपण एक चॅलेंज स्वीकारूया की. तो गेला आणि स्वॅन पक्ष्यांना विचारला, तुम्हाला किती प्रकारे उठता येते? ते म्हणाले, आम्हाला एका प्रकारे उठता येते. कावळा म्हणाला, मला 100 प्रकारे उठता येते, वेगवेगळे, पुढे मागे खाली वर गोल असं. स्वॅन पक्षी म्हणाला, नाही, आम्हाला एका प्रकारे येते. कावळा म्हणाला, आपण एक चॅलेंज लावूया का, रेस लावूया का? स्वॅन पक्षी, हंस काय म्हणता तुमचं? पक्षी म्हणाला, हो, चालेल. दोघांनी रेस लावली की उडत उडत स्वॅन पक्षी एकाच संथ गतीनं उडत गेला. कावळा वर खाली गोल पुढे मागे करत गेला
आणि स्वयं मात्र छान उडत उडत समुद्रावर उडत गेला. कावळा त्याच्या पाठीमागं गेला. किती डोळाची दृष्टी संपेल तिथेपर्यंत पाणी, समुद्र. कावळा आत्ता मात्र घाबरला. खाली उतरलं तर पाणी, मी मरणार, काय करणार. दमला होता तो. तसं तो स्वॅनला म्हणाला, नाही बाबा, मला वाचव, मला आता शक्य नाहीये. आपण थांबूया, परत फिरूया. त्याला कावळ्याला दिशा पण कळेना, कुठल्या दिशेला पृथ्वी आहे म्हणून. मग हे स्वॅननं परत फिरला आणि कावळ्यालाही घेऊन आला. आणि कावळा म्हणाला, मी लोकांची बोलणी ऐकली आणि मला वाटलं मी तुला पण हरवीन. असं नाहीये. मला मी काय आहे, माझी शक्ती काय आहे, माझी कॅपॅसिटी काय आहे हे माहीत असायला पाहिजे होतं. लोकांनी म्हटलं म्हणून मला वाटलं माझ्यासारखं कोणच नाही या जगात. असंच होते आपलं पण. कित्येक वेळेला आपल्याला काय होते, आपल्या आजूबाजूचे असतील, आपले मित्र असतील, कोणी असतील, बाकीचे लोक आपलं कौतुक करतात. ते आपल्याला, हो तू हे अमुक तमुक, आणि ते सांगितलेलं ऐकून आपण काय करतो, येस आय कॅन, असं आपल्याला वाटते. खरं आपल्याला त्यातलं पॅशन नसेल, खरं आपल्याला त्याची आवड नसेल, काही असेल, बाकीचे आपल्याला म्हणतात, हो तू करू शकतोस, किंवा तू हे छान करतोस, तू अमुक करतोस, म्हणून आपण पण ते म्हटलेलं ऐकून तर करत जातो. खरं आपल्याला उपजत इंटरेस्ट देत नसते, आपल्याला उपजत आवड नसते, आपल्याला त्या स्किल्स बद्दल जास्त ज्ञान पण नसते, तरी आपण लोक म्हणतात, हो मला येते, मी ग्रेट, म्हणून करायला जातो. इथेच आपण चुकतोय. त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, आपण आधी स्वतःला जाणून घ्यायला पाहिजे. मी काय आहे, मला काय येते, माझी आवड काय आहे, माझं पॅशन काय आहे. त्यामुळे आपण स्वतःला आधी जाणून घ्यायचं, मग काही करायला पुढे जायचं. का म्हणजे लोक काही म्हणाले तरी स्वतःची कॅपॅसिटी आपल्याला स्वतःलाच माहीत असते. बाकी कोणालाही ती कॅपॅसिटी माहिती नसते. आणि आपलं हित हे पण आपल्याला माहीत असते. त्यामुळे कावळेनं कसं केलं, कावळेला वाटलं आपला मालक म्हणतो, सगळे लोक म्हणतात, म्हणून त्याला वाटलं हो मी हे करू शकतो. पण ते समुद्रावर आपण उडत गेल्यावर त्याला काही दिशा पण कळेना, कुठल्या बाजूला पृथ्वी आहे बघेना. तो थकला होता आणि आता त्याला कळलं त्याची स्वतःची कॅपॅसिटी. इन द सेम वे आपण प्रत्येकानं आधी स्वतःचा अभ्यास करायला पाहिजे. सेल्फ नॉलेज. सो वी हॅव टू स्टडी अबाउट आवर सेल्फ फर्स्ट. नाही तर आपण काय करतो, लोकांबद्दल आपल्याला सगळं काही माहित आहे, पण स्वतःबद्दल आपल्याला माहित नसते. त्यामुळे आता आपण आधी स्वतःबद्दल ज्ञान करून घ्यायला पाहिजे. स्वतःचे प्लस पॉइंट, स्वतःचे वीक पॉइंट्स, स्वतःचं पॅशन, स्वतःची आवड, हे सगळं नीट अगदी मनापासून स्टडी करून त्याचं ज्ञान मिळवायला पाहिजे. नंतर आपण काय करायचं काय नाही, आपण
कशात गेलो की आपल्याला यश मिळेल, आपण थकणार नाही, हे सगळं आपल्याला कळेल. नाही ते आपली गत पण कावळेगत होईल. त्यामुळे व्हॉट इज माय नॉलेज, व्हॉट इज माय स्ट्रेंथ, व्हॉट आर माय लाईक्स, व्हॉट आर माय डिसलाईक्स, हे सगळं आपण स्वतः आधी समजून घ्यायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं हे मात्र नक्की मला कळवा. अच्छा.